जंतर मंतरमध्ये झालेल्या लाठीचार्जनंतर आता डोंबिवलीमध्ये त्याचा निषेध व्यक्त केला जातो आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी रांगेत आपल्या या ठिकाणी काळा शर्ट घालून म्हणजे तोंडावरती काळे रिबीन बांधून या ठिकाणी मुख मोर्चा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। एकंदरीत रांगेत आपण पाहिलं तर सगळीकडे साखळी बनवत स्टेशन परिसरापासून पार इंदिरानगर चौकपर्यंत जे मनसे सैनिक असतील त्याच्याबरोबर स्थानिक डोंबिवलीकर असतील किंवा ज्या ठिकाणी मोर्चासाठी गेलेले स्टुडंट असतील विद्यार्थी असतील हे सगळे सहभागी झालेले आहेत। एकंदरीत त्यांच्या हातात आपण पाहिलं तर लोकशाही आहे पण कोणी बोलायचं नाही अशा आशयाचे पोस्टर देखील या ठिकाणी हातात घेतलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर नेमकं या सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची काय भावना आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर काय सांगाल, आज मनसेकडनं या ठिकाणी आंदोलन केलं जातं आहे, काय नेमकं आंदोलन आहे? आपण बघाल आपल्या या भारत देशामध्ये लोकशाही आहे परंतु आपण बोलायचं नाही। नीटचा पेपर फुटला आपण बोलायचं नाही। लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलं पण आपण बोलायचं नाही। 20पेक्षा जास्ती विद्यार्थी आत्महत्या केल्या विद्यार्थ्यांनी पण आपण बोलायचं नाही। सोनम सरसारखे शिक्षण तज्ज्ञ ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप भरीव काम केलं आहे, ज्यांना मेगासीसारखे पुरस्कार मिळालेले आहेत, ते आज 23 दिवस झाले जंतर मंतर दिल्ली इथे आंदोलन करत आहेत विद्यार्थ्यांसाठी। परंतु सरकार एवढं निगरगट्ट झाले साधं त्यांना भेटायला पण गेलं नाही। आणि काल जर विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत तर त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांच्यावर लाठीमार केला। लहान लहान आमच्या बहिण्यांवर त्यांनी लाठीमार केला मोठ्या प्रमाणामध्ये। आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आणि या भारतीय जनता पार्टीच्या सरकार यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तमाम डोंबिवलीकर जनतेला साथ दिली होती का आपण आमच्यासोबतही निषेध म्हणून या आंदोलनामध्ये इथे उपस्थित राहा। आपण बघाल का मोठ्या प्रमाणामध्ये डोंबिवलीकर इथे उपस्थित राहिले आहेत। आम्ही या आंदोलनाचं स्वरूप मूक आंदोलन असं ठेवलं होतं कारण आपण बघाल हे सरकार मूक बहिर आणि आंधळं झालं आहे, त्यामुळे आम्ही मूक आंदोलन इथे केलेलं आहे। आणि मी खरोखर आपल्यामार्फत या डोंबिवलीकर जनतेचा खूप आभार व्यक्त करीन का आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे सहभागी झालो। आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी सहभागी झालेत, सगळ्यांनी काळे वस्त्र घातलेले आहेत, काहींनी काळी रिबीन आपल्या चेहऱ्यावर बांधलेली आहेत, काय नाही? नक्कीच काळा हा रंग निषेधाचा असतो म्हणून आम्ही सर्वांनी काळा रंग परिधान करून हा निषेध नोंदवला आहे। आणि आंदोलन जिथे होत होतं तिथे ज्या मुलांनी आत्महत्या केले त्यांच्या वडिलांनी आणि त्यांचं हे बघून एक आई म्हणून किंवा आमच्या सर्व स्त्रियांचं एका एवढा 20-22 वर्षाच्या मुलाला गमावणं इतकं सोपं नसतं, तर ते बघून खरंच काळीच आपलं हे होते। त्याच्यासाठी आम्ही ह्या सरकारचा निषेध नोंदवतो। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता शिक्षक असतील त्याचबरोबर विद्यार्थी असतील मोठ्या प्रमाणात मनसैनिक असतील हे देखील सहभागी झालेले आहेत। आज ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती लाठीचार्ज झाला, डोंबिवलीतले काही विद्यार्थी होते, कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे काय भावना आहेत? कारण काल या ठिकाणी देखील निषेध व्यक्त करत होते, त्यांना देखील कोणीतरी धमकी दिल्याचं सांगितलं जात होतं, तुम्ही आवाहन करता ते? नाही, अत्यंत दुर्दैवी खरं तर प्रकार झाला कालचा। ज्या जनतेने 2014 साली प्रचंड असं बहुमत या मोदी सरकारच्या हातात दिलं आणि 2019-2024च्या माध्यमातून पण देखील पुन्हा त्यांना सत्तेवर बसवलं। संपूर्ण आणि अमर्याद बहुमताची सत्ता असताना जनतेच्या हितेचे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणं हे खरं तर मोदी सरकारकडनं अपेक्षित होतं। परंतु हिंदू मुस्लिम धर्म यामध्येच मोदी सरकार अडकून बसलेलं आहे। आपण जर पाहत असाल तर गेली अनेक वर्ष हा नीट पेपरफुटीचा जो विषय आहे तो अनेकदा पेपरफुटी झालेली आहे। सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी पणाला लागलेलं आहे। आज जर आपण बघायला गेलं तर केवळ डोंबिवली या ठिकाणी देखील आंदोलन होत होतं, त्यांनाही देखील थांबवण्यात आलं, धमकी देण्यात आली, आत्ताच सांगितलं जिल्ह्यात। नाही, हा कसा आहे की जे अमर्याद सत्ता मिळाली त्याचा माज या सरकारला आलेला आहे। सन्माननीय राजसाहेब वेळोवेळी म्हणतात त्याप्रमाणे सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नाही आणि अशा प्रकारे शांततामय पद्धतीने जर कोणी आंदोलन करत असेल आणि भाजपचे भाडे के टट्टे हे जर त्यांना धमकवत असतील तर भारतीय जनता पक्षाला आणि या मोदी सरकारला
ही जनता त्यांची जागा आगामी निवडणुकांमध्ये निश्चित रूपाने दाखवून देईल. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती होती, त्या तिकडनं आलेला एक विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहे जो या मनसेच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. तू नेमकं कधी गेलेलास, कोणाबरोबर गेलेलास आणि कुठे गेलेलास, तिकडं काय नेमकं त्रास होता आणि आज मनसेच्या या आंदोलनामध्ये का सहभागी झालास? मी परवा संध्याकाळी अर्जंटमध्ये फ्लाईटने तिथे गेलेलो, कारण जे लास्टचे 20 दिवस चालू होतं ते अजिबात बघण्यासारखं नव्हतं आणि ज्या प्रकारात सोनम सरांना त्रास होत होता तो सुद्धा बघण्यासारखा नव्हता आणि त्यानंतर त्यांना ज्या प्रकारे चादरीतून उचलून नेलं, असं म्हणजे मी आजपर्यंत बघितलं नाही कुठल्या आंदोलनाला असं. जसं तिरडीमध्ये उचलून जसं चादरी गुंडाळून घेऊन जातात जिवंत माणसाला, जो की एजेड आहेत, ज्यांनी इतके दिवस काही खाल्लं नाही आहे, एक रिस्पेक्ट असतो तो पण त्यांनी घालवला आणि ज्या प्रकारे त्यांनी नेलं ते अतिशय चुकीचं होतं. त्यामुळे मी परवा संध्याकाळी 7ने फ्लाईटने तिथे गेलेलो होतो, 7च्या फ्लाईटने तिकडे गेलेलो होतो आणि त्यानंतर दुसरा दिवस पूर्ण दिवस मी जंतर मंतरवरतीच होतो. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर मी बघितलं की कोणीच तिथे असा स्टुडंट किंवा असा नव्हता की जो काहीही म्हणजे बोलेल देशाविरुद्ध किंवा असं काही करेल. नॉर्मल जे नारे होते इन्क्लाब जिंदाबाद वगैरे तेच दिले जात होते आणि तरी देखील पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि आमची जी मागणी होती ती एकच होती, फक्त अकाउंटेबिलिटी, जी की सरकारने घ्यावी, एवढीच आमची इच्छा होती. जाताना येताना नेमकं तुला काय त्रास झाला, कशा पद्धतीने आला? कारण त्यावेळेला लाठीचार्ज होता, मेट्रो स्टेशन देखील बंद होतं. कसा आलास तू? काय तुझ्याबरोबरचा तुझा मित्र कसा आहे, काय नेमकं तू? जाताना आम्हाला फ्लाईटने गेल्यामुळे तरी तिकडे फ्लाईटने उतरल्यामुळे काही त्रास नाही झाला, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मेट्रो पटेल चौकचं जे स्टेशन आहे ते बंद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी चालत जावं लागलं. पूर्ण रस्ता जो होता तो त्यांनी फिरवून ठेवलेला होता की जेणेकरून लोकं जेवढी कमीत कमी तिथे पोहोचतील याचं त्यांनी, मला वाटतं कदाचित त्यांनी व्यवस्था केलेली असावी. आणि त्यानंतर जर येताना बघाल तर येताना मी निघालो त्या टाईमला माझं पोलिसांशी जेव्हा बोलणं झालेलं की तेव्हा ते बोललेले की पोलीस मला वाटतं याच्यामध्ये सामील असतील की नाही माहिती नाही, पण 4 ते 5च्या दरम्यान, म्हणजे अगोदरपासून लाठीचार्ज चालूच होता, पण मेन जे सुरू झालं ते 4-5 नंतर सुरू झाले. जे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहेत ते 4-5 नंतरचे. त्याच्यानंतर जे पोलिसांनी लाठीचार्जमध्ये जो त्यांचा उगाचच म्हणजे मुलांना अति प्रमाणात मारायला वगैरे घेतलं, हे 4च्या 5च्या नंतर घेतलेलं. काही स्टुडंटला मारले आहेत, काही निष्पाप म्हणजे छोट्या मुली होत्या त्यांना देखील मारलं. त्याआधी काय नेमकी परिस्थिती तू पाहिली त्याची? परिस्थिती खूप भयावह होती. म्हणजे असं होतं की काही गरजच नव्हती मारायची. नॉर्मल अकाउंटेबिलिटी हाच आमचा टॉपिक होता की अकाउंटेबिलिटी घ्या, येऊन बोला आणि जे काय असेल ते सॉल्व करा. पण सरकारला आपली पॉवर दाखवायची असेल कदाचित की आम्ही पॉवरमध्ये आहोत, आम्ही किती स्ट्रॉंग आहोत. आणि त्यामुळे एवढ्या लहान लहान मुलींना आणि मुलांना जे मारण्यात आलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. काय तू आता सरकारकडे मागणी करणार? कारण तिकडनं तू आलास, आज या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहेस. सरकारकडे माझी एवढीच मागणी आहे की बस अकाउंटेबिलिटी घ्या. कारण हा जो पेपर फुटीचा जो मुद्दा आहे ना, हा फक्त इंडियापुरता मर्यादित नाही. हे आत्ता तुम्ही बघितलं असेल तर टीचरचे सुद्धा पेपर फुटलेत आणि हे खूप रॉंग आहे की म्हणजे एज्युकेशनसारख्या बेसिक मुद्द्यांवर जर आपल्याला आत्ताच्या काळातसुद्धा भांडावं लागतं. तर एकंदरीत पाहिलं तर हा विद्यार्थी तिकडे जाऊन आलेला आहे. शेवटी आपल्या तू या ठिकाणी याच चौकावरती काल एक आंदोलन होत होतं, त्यांनीही या ठिकाणी येऊन कुठेतरी ते आंदोलन थांबवण्यात आलेलं. कोणी ते आंदोलन थांबवलेलं नाही. आता काय आव्हान करशील? खरं तर ॲक्च्युली मी विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे. आम्ही पाहता डोंबिवली शहरातील जवळजवळ 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांनी हा नीट परीक्षेसाठी अप्लाय केलेला आहे. बऱ्याचशा तक्रारी आम्हाला येत होत्या. इथे जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनासुद्धा या सगळ्या निषेध मूक मोर्चामध्ये आमच्याबरोबर सामील व्हायचं होतं, पण त्यांच्यावर देखील दबाव टाकण्यात आला. मला असं वाटतं सरकारने एक राजीनामा घेऊन हे कुठेतरी थांबवावं आणि हे फक्त राजकारण नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचं राजकारण नाही आहे. इथे येणाऱ्या तरुण पिढीचा हे उज्ज्वल भविष्याची गोष्ट आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मनसे डोंबिवलीमध्ये आक्रमक झाली आहेत. विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहभागी होतात. आता डोंबिवलीकर देखील या ठिकाणी सहभागी होतात. मात्र अजून देखील राजीनामा घेतला नसल्याने हा रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र हे दिसून येतं. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शिक्षण मंत्री असेल यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे या विद्यार्थी व त्याबरोबर मनसे पदाधिकारी व डोंबिवलीकरांकडनं केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.